नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता महिलांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे। आता बघा, तुम्हाला माहित आहे की खूप महिला आहेत ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, काहींची केवायसी चुकलेली आहे, तर काहींची केवायसीच बाकी आहे, केवायसीच पूर्ण झालेली नाही। त्यामुळे खूप महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आता मागे वितरित झाला संक्रांतीच्या वेळेस, ते पैसे महिलांच्या खात्यात आलेले नाहीयेत। तर अशा सर्व महिलांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे की आता फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि या व्हेरिफिकेशनमध्ये जर त्या महिला पात्र आढळल्या तर त्यांचा लाभ पुन्हा या ठिकाणी सुरू केला जाईल। आणि याबाबतची जी माहिती आहे ती स्वतः आदिती तटकरे, आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत, त्यांनी स्वतः ही ट्वीट करून ही माहिती दिलेली आहे। आता हे व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने होईल, कोणकोणत्या महिलांचं होईल, याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी ही जी महत्त्वाची सूचना आहे ती स्वतः आदिती तटकरे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे। ट्वीटचा जो स्क्रीनशॉट आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवून देईल। परंतु या ट्वीटमधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे, काय सांगितलंय बघा, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक किती सांगितलेला आहे, 31 डिसेंबर 2025 रोजी ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। म्हणजे केवायसी करण्याची जी शेवटची मुदत होती ती किती होती, 31 डिसेंबर। त्यानंतर मुदत वाढवून देण्यात आली नाही। आता त्यामुळे काय झालेलं आहे की हे केवायसी करत असताना खूप महिलांनी जे पर्याय निवडले होते, होय नाही, आणि त्या ठिकाणी खूप महिलांचा गोंधळ झाला आणि त्यामुळे काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। महिलांकडून काय झालेलं आहे की त्या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडला गेला आहे, त्यामुळे त्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत। आता काय केलं जाईल यानंतर, ज्या महिलांनी असं सांगितलं होतं की आमचे कुटुंबातले कोणी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा त्यांना पेन्शन मिळतंय, केवायसी करताना जर तुम्ही त्या ठिकाणी होय हा पर्याय निवडला असेल आणि म्हटले असेल की आमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीमध्ये असणारा व्यक्ती आहे किंवा त्यांना सरकारी नोकरीचं पेन्शन मिळतंय, असं जर तुम्ही म्हटलं असेल तर मात्र त्या महिलांचे पैसे बंद झालेले आहे केवायसी केल्यानंतर। म्हणजे अर्थातच तुमची केवायसी त्या ठिकाणी चुकलेली आहे। मग आता काय करायचं, आता करायचं असं आहे की क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे तुमच्या घरी येऊन तो फॉर्म भरून घेतला जाईल किंवा तुम्हाला स्वतः अंगणवाडी सेविकेकडे जाऊन त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल। इथं काय म्हटलेलं आहे, फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे। राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांचे लाभ बंद झालेले आहेत त्या सर्वांचं काय करा, फिजिकल व्हेरिफिकेशन करा। कोणामार्फत करा, अंगणवाडी सेविकेमार्फत करा। आता अंगणवाडी सेविकेकडून, आता जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल किंवा गावाच्या ठिकाणी राहत असाल, ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेकडे जो तो एरिया असेल त्या एरियामधल्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत हा फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचा जो काही त्यांचा फॉर्म असेल जो उपलब्ध करून दिला जाईल, तो उपलब्ध झाल्यानंतर त्याची माहिती देखील आपल्या चॅनलवर दिली जाईल। तो फॉर्म भरून घेतला जाईल तुमच्याकडून। आता कोणाचा भरला जाईल, ज्यांची केवायसी चुकलेली आहे अशा महिलांच्या बाबतीत। आता ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांच्याबाबत अजून या ठिकाणी कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, परंतु ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल। फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये काय काय गोष्टी विचारल्या जातील, खरंच तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीसाठी एखादा व्यक्ती आहे का, नोकरीला आहे का, किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीचं पेन्शन भेटतंय का, या गोष्टी फिजिकली व्हेरीफाय केल्या जातील। आणि जर नसेल कोणी सरकारी नोकरीमध्ये तर मात्र तुमचा लाभ सुरू राहील। त्यानंतर ज्या इतरही गोष्टी आहेत, ज्या नियम अटी आहेत लाडकी बहीण योजनेच्या, त्या गोष्टी देखील पडताळून पाहिल्या जाऊ शकतात। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा जो फॉर्म असेल, यासाठी व्हेरिफिकेशनचा जो फॉर्म असेल तो अंगणवाडी सेविकांकडे लवकरच उपलब्ध करून दिला जाईल। आणि तो फॉर्म उपलब्ध झाल्यानंतर तो कशा पद्धतीनं भरायचा, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील आणि कशा पद्धतीनं तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचे पैसे कधीपर्यंत सुरू होतील, याबाबतचं वेळोवेळी जे काही अपडेट येईल त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत राहू। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।